गेल्या वर्षभराहूनही अधिक काळापासून आपण कोरोनासारख्या एका जागतिक महामारीचा सामना करतोय आणि हे जे आव्हान आहे ते निश्चितच मोठे आहे. गेल्या वर्षभराच्या या संपूर्ण काळामध्ये अनेक नकारात्मक बातम्या, अनेक गोष्टी या आपल्या सतत कानावर पडत असतात, सतत आपल्या समोर येत असतात. आपल्या आजूबाजूच्या किंवा आपल्या व्यक्तींसोबतही या घडत असतात आणि अशा वेळी या स्थितीमध्ये सगळं काही ठप्प असताना निश्चितच आपल्यामध्ये एक नकारात्मक भावना निर्माण होणं हे अगदी साहजिक आहे. मात्र हीच भावना कशा पद्धतीनं तिला आव्हान द्यायचंय, कशा पद्धतीनं तिचा सामना करायचा आहे आणि सकारात्मकपणे या सगळ्या परिस्थितीतही कसं राहायचं, आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचं हे समजून घेणं, हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच बाबत बोलण्यासाठी आज आपल्यासोबत असणार आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे. तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की या कठीण काळामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं सकारात्मक राहायचंय आणि आपलं मानसिक स्वास्थ्य कसं जपायचंय. तर आपल्यासोबत आता जोडले गेले आहेत डॉक्टर राजेंद्र बर्वे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे HW मराठीमध्ये. सर, असा विचारते की कोरोना आपल्याला झालाय हे कळल्यानंतर अनेक जण पॅनिक होतात, अनेक जण अक्षरशः ढासळतात, बऱ्याच जणांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि पॅनिक अटॅक्स असंही उदाहरणं आलेत. तर संसर्ग झालाय असं म्हटल्यावर लोकांनी खरं तर कशा पद्धतीनं ही स्थिती सांभाळली पाहिजे, एक महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा, आपल्या जवळच्या व्यक्तीला संसर्ग झालाय असंही म्हटलं किंवा जवळचा व्यक्ती गंभीर आहे असंही म्हटलं तरी त्याच्या जवळचे, त्याचे कुटुंबीय सुद्धा घाबरतात. तर या दोघांनीही कशी काळजी घ्यायला हवी या काळामध्ये? आम्ही म्हणतो की कोविड-19 हा जो एक व्हायरसनी पसरणारा रोग आहे, त्याच्यापेक्षा जास्त मोठा भीतीचा व्हायरस समाजात पसरला आणि त्याच्यामुळे प्रचंड धास्ती, प्रचंड भीती निर्माण होते. आपण लक्षात घेतलं पाहिजे की सगळे डॉक्टर परत परत सांगतायत की मिनिमम आणि माइल्ड आणि मॉडरेट स्वरूपाचाच कोविड लोकांना होतो आहे. त्यामुळे याचे आपण पहिली पॅनिक बटन दाबण्याची गरज. दुसरी गोष्ट, डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी काटेकोरपणे पाळणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची सल्लामसलत करायची गरज नाहीये की माझ्या शेजाऱ्यांनी काय केलं, माझ्या काकांनी काय केलं, मामानी काय केलं. याच्यापेक्षा जे एक्सपर्ट्स आहेत, जी स्टिअरिंग कमिटी आहे, टास्क फोर्स आहे, त्यांनी दिलेले जी प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करणं महत्वाचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये आपण आता आजारी पडलोय तर आपण झोपून राहिलं पाहिजे असं तर डॉक्टर अजिबातच सांगत नाही. ते शक्य तितक्या जास्तीत जास्त तुमच्या शारीरिक मानसिक ऍक्टिव्हिटी करतच राहा. विशेष करून श्वसनाचे व्यायाम तुम्ही करत राहा, म्हणजे तुम्ही अधिक सेफ राहाल असं सांगितलेलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी की अनेकदा जेव्हा डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देत असतात तेव्हा म्हणजे माझी पान 2 A4 साईज पान भरेल इतकी औषधं मी घेतली तरच मी बरा होईन असं म्हणायचं नाही. जी गोष्ट, ज्या प्रोटोकॉलमध्ये गोष्टी लिहिलेल्या आहेत त्याचं व्यवस्थित पालन करणं महत्वाचं आहे. त्यामुळे आता अनेकदा मला आजच एका मित्राला म्हटलं की रे मी आय हॅव टेकन 2 शॉट्स, 2 इंजेक्शन. तो म्हणाला रेमडेसिवीरची. म्हटलं अरे नाही बाबा, मी व्हॅक्सिनचे 2 शॉट्स घेतले. म्हणजे इतकं पॅनिक होतंय की इंजेक्शन घेतले म्हणजे रेमडेसिवीरचीच घेतली असणार. म्हटलं असं नाही बाबा, व्हॅक्सिन घेतलेलं आहे मी. त्यामुळे अशी जी पॅनिक प्रसरली जातात ना, त्याचा स्वतःला, कुटुंबातल्या माणसांना अतिशय त्रास. काळजी वाटणं अतिशय स्वाभाविक आहे, याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. परंतु आपण म्हणतो एक रियालिटीचं टच बेस भान पाहिजे आपल्याला. आपल्याला ग्राउंड रियालिटी काय आहे याची अगदी व्यवस्थित जाणीव राहिली पाहिजे. मग तो प्रश्न पेशंट सिरियस असो की माइल्ड केस असो की कसली केस असो, व्हॉट इज द रियालिटी. कारण आपण जेव्हा चिंता करत असतो तेव्हा आपण चिंताग्रस्त अवस्थेमध्ये, पॅनिक अवस्थेमध्ये सतत पुढे 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 जात असतो. अरे बापरे असं होईल, अरे बापरे तसं होईल. या विचाराने, या गोष्टीने आपल्याला जेवढा त्रास होतो तेवढा प्रत्यक्ष कोविडनी पण होतो. तो कोविडच्या काळातलं मेंटल हेल्थ म्हणजे स्वतःचा डिप्रेशन पासून कसा बचाव करायचा, स्वतःच्या पॅनिक पासून कसा बचाव करायचा हे शिकणं खूप गरजेचं आहे. आणि हे जर आपण भान ठेवलं, जर आपण असे शांत राहिलो तर आपण यातनं मार्ग काढू शकतो. पोस्ट कोविड जो त्रास होतोय लोकांना, तो अगदी शारीरिक सुद्धा आहे आणि मानसिक सुद्धा आहे. मध्यंतरी ज्या बातम्या येत होत्या त्यानुसार हा जो व्हायरस आहे तो थेट मेंदूवर त्याचा परिणाम करतो असंही आलं. तर पोस्ट कोविड काय काळजी घ्यायला हवी लोकांनी आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे ते कशा पद्धतीने जपायला हवं?
मला असं वाटतं की कोणत्याही अशा परिस्थितीमध्ये लोकांनी आपलं रुटीन फिक्स करणं खूप महत्वाचं आहे. आपण जेव्हा चिंताग्रस्त असतो, डिप्रेस्ड असतो, जेव्हा आपण अस्वस्थ असतो, तेव्हा आपलं रुटीन बिघडून जातं. आपली झोपण्याची वेळ, खाण्याची वेळ, तुमची व्यायामाची वेळ, वाचनाची वेळ, लिजर टाइमची वेळ, ह्या सगळ्या आपण जनरली त्या एका रुटीन मधनं जात असतो. मुंबईकडे तर 24 तासच जात असतात. तर ते आपलं एक रुटीन तयार करणं खूप महत्वाचं आहे. त्या रुटीन मध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी महत्वाच्या जपायला पाहिजेत, की आपला आहार काय आहे, आपला विहार काय आहे आणि आपले विचार काय आहेत. या गोष्टीचं आपण जर भान ठेवलं तर आपण यातनं बाहेर पडू शकतो. पण शारीरिक थकवा, शारीरिक अशक्तपणा आणि थोडा मेंदूला त्रास या गोष्टी होत असतात. अर्थात मेंदूला त्रास होण्याच्या केसेस फार कमी आहेत. म्हणजे तो कोविडचा व्हायरस मेंदूमध्ये शिरून खूप मोठ्या प्रमाणात मेंदूमध्ये फिवर आला किंवा अशा गोष्टी आपल्याला फारशा ऐकू येत नाहीत आणि त्याचा देखील आपण म्हणजे त्या रियालिटी बेस करून आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आता अमुक झालं म्हणजे तमुक होणारच असं कोविडच्या संसर्गात असतानाही म्हणायचं नाहीये किंवा त्यातनं बाहेर पडल्यानं म्हणायचं नाहीये. धीर धरणं, शांत राहणं, स्वस्थ राहणं, आश्वस्त राहणं, स्वतःशी होकारात्मक संवाद करत राहणं खूप महत्वाचं आहे. होकारात्मक संवाद म्हणजे काय? तर होकारात्मक एंगेजमेंट पाहिजे. एंगेजमेंट कशात पाहिजे? तर आपल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये पाहिजे. ज्या आपल्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आवडतात ते आपण करतो का? की माझं आता कशातच मन रमत नाही, मला काही आवडतच नाही असं आपण म्हणतो. अरे ज्या गोष्टी मला करायच्यात असं आपण म्हणत होतो घर बसल्या, ते आपण करायला काहीच हरकत नाहीये. त्यामुळे पोस्ट कोविड काळामध्ये सुद्धा आपलं मनस्वास्थ्य टिकवणं अतिशय महत्वाचं आहे. तर आपली रिकव्हरी लवकर होऊ शकते. आम्ही असं म्हणतो, जी माणसं प्रेमानं स्वतःकडे बघतात, दुसऱ्यावरती अनकंडिशनल प्रेम करत असतात, की मी तुझ्यावर प्रेम करतो, त्याच्या बदल्यात मला इतकं मिळालं पाहिजे असं न विचार करता अत्यंत अनकंडिशनली प्रेम करत असतात, स्वतःवरती अनकंडिशनली प्रेम करत असतात, दुसऱ्याच्या जवळीकीने वागत असतात, त्याच्यावरती त्यांच्याविषयी खूप करुणा वाटत असते, जे काही कल्टिवेट करत असतात. म्हणजे उदाहरणार्थ अगदी गार्डनिंग सारखी छोटीशी गोष्ट जरी असली तरी त्यांना त्यातनं आपल्याला खूप आनंद मिळतो. माझ्या घराच्या शेजारी 2-3 छोटी छोटी मांजरे आहेत. त्यांना मी रोज खाऊ घालतो. आता मी खाली जाऊ शकत नाही, पण मी त्यांना खिडकीतनं जेव्हा खाऊ टाकतो आणि ती अत्यंत गमतीनं माझ्याकडे बघतात. दीज आर मोमेंट्स जे आर व्हेरी ब्युटिफुल मोमेंट्स. ही माझी पॉझिटिव्ह ऍक्टिव्हिटी मधली एंगेजमेंट आहे. ही एंगेजमेंट आपण नुसतं पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह इमोशन्स किंवा बी एंगेज विथ, नॉट कनेक्ट बट बी एंगेज. आपल्या रिलेशनशिप्स आपण जपायला पाहिजे. आपण आपल्या रिलेशनशिप वरती अनेकदा भार टाकत असतो, दुसऱ्यावरती ब्लेम करत असतो की तुझ्यामुळे, त्याच्यामुळे असं न होता आपण कशामुळे काय झालं याचा विचार करण्यापेक्षा आता आपण काय करू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. आपलं जे मिनिंगफुली आपण आतापर्यंत जगत आलेलो आहे, जी आपण गोल्स ठरवली होती ती थोडे पुढे गेले. आपली गाडी स्लो झाली आहे. मुंबईतल्या लोकांना आम्ही सांगतो, अरे फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन, फास्ट ट्रेन आणि स्लो ट्रेन दोन्ही एकाच ठिकाणी पोहोचतात. स्लो ट्रेनला थोडा वेळ लागतो, पण प्रत्येक स्टेशनवरची आपण गंमत बघू शकतो. तसं जर आपण स्वतःशी केलं, स्वतःशी विचार केला, तर आपण जे करतोय त्याचं आपल्याला मिनिंग सापडू शकतो आणि आपण काय काय अचीव्ह केलं आणि आपण काय काय या काळामध्ये कमावलं याचा आता आपण विचार करू शकतो. मी स्वतः 2 पुस्तकं लिहिली या काळामध्ये. कोरोना स्थिती आहे, गेल्या वर्षभरापासून खरं तर आपण या आव्हानाला सामोरं जातोय आणि या काळामध्ये बऱ्याचशा बातम्या पाहिल्या किंवा बऱ्याचशा जर गोष्टी पाहिल्या, माहिती पाहिली तर एक नकारात्मकता येते आणि त्यातही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लॉकडाऊनमध्ये यापैकी बराचसा काळ आपण होतो. सामाजिक प्राणी असलेला माणूस अचानक घरामध्ये त्याला राहायचे पूर्ण वेळ. कशा पद्धतीनं लॉकडाऊनचा परिणाम हा लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावर झाला, मग तो चांगला असू देत किंवा वाईट, दोन्ही. तुमचं निरीक्षण काय? खरंय, तुमचं निरीक्षण बरोबर आहे. गेल्या वर्षी मला वाटतं 22 मार्च पासून हे सगळं सुरू झालं. 12 मार्चला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने डिक्लेअर केलं की पॅन्डेमिक आहे आणि मग सगळीकडे धावपळ सुरू झाली. आपण फक्त बातमी ऐकून होतो, परंतु जे प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये येऊन पोहोचलं, आपल्या शहरात, आपल्या बिल्डिंग मध्ये आलं, तेव्हा आपण या गोष्टींनी हादरून गेलो आणि त्याच्याकरता लॉकडाऊन खूप महत्वाची गोष्ट होती. तर लॉकडाऊनला त्या काळी असं स्पष्टीकरण देण्यात येत होतं की हा लॉकडाऊन आहे, हा काही लॉकअप नाहीये. इथे काही तुम्ही डेंजरस आहात म्हणून नव्हे, तर तुम्हाला डेंजर आहे. तुमची सुरक्षितता आम्हाला जपायची आहे, आपली सुरक्षितता आपल्याला जपायची आहे.
या दृष्टीने आपण घरात बांधील राहूया, आपण घरात राहूया, म्हणजे आपल्याला संसर्ग होणार नाही आणि आपल्यापासून कोणाला होणार नाही आणि दुसऱ्याचा आपल्याला होणार नाही. म्हणजे घरात राहिलो, हे जे प्रचंड आर्थिक नुकसान झालं, त्याच्यामुळे अनेक गोष्टी निर्माण झाल्या, पण त्या निरर्थक होत्या असं नाही. त्याचं काहीतरी त्याचा एक निश्चित हेतू होता आणि त्या हेतूने आपण लॉकडाऊन केलेलं होतं आणि तो हेतू आपल्याला साध्य करायचा आहे आणि तो अजूनही हेतू साध्य झालेला नाही. साध्य झाला असं वाटत असतानाच उशककाल होता होता कालरात्र झाली, अशी परिस्थिती आपल्या देशावर ओढवलेली आहे. त्यामुळे आपण या बाबतीत अधिक समंजसपणाने वागायला पाहिजे, आतताईपणाने नको. तरच आपण यातनं लॉकडाऊन मध्ये असण्याचे, घरात असण्याचे, ब्रेक द चेन असण्याचे जे काही फायदे आहेत किंवा त्याचे जे आपल्याला त्याची मदत होणार आहे, त्याचा आपण योग्य प्रकारे विचार करू शकू. त्यामुळे आपला दृष्टिकोन आता खूप महत्वाचा आहे. जसा शारीरिक धोका आहे आपल्याला, तसा फार मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक धोका मला आता समाजामध्ये दिसतो आहे, ऑलरेडी दिसतो आहे. सर, याला जोडून एक प्रश्न की मग लॉकडाऊन लागला, सगळ्यांना वर्क फ्रॉम होम आलं आणि संपूर्ण कुटुंब आहे जे एकत्र राहायला लागलं. खरं तर यापूर्वी कुटुंबासाठी वेळ मिळत नव्हता म्हणून तक्रारी होत्या. आता एकत्र कुटुंब दिवसभर राहायला लागलं. याचं चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झाले. म्हणजे अनेक घरांमध्ये अगदी तो जो पिरियड आहे तो एन्जॉय केला गेला, काही ठिकाणी भांडणं वाढली अशीही परिस्थिती झाली. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे ब्रीदिंग पिरियड जो असतो आपला, तो आपण जेव्हा घराबाहेर जातो तेव्हाच असतो. मग त्या अगदी काम करणाऱ्या बायका असू देत की ज्या बाहेर जातात तेव्हा त्यांना त्यांची एक स्पेस मिळते कामाच्या ठिकाणी सुद्धा. मग अशी लॉकडाऊन झाला तेव्हा हे सगळं जे आहे ते संपलं. त्याचे चांगले वाईट परिणाम आणि कशा पद्धतीनं अजूनही तीच खरं तर पद्धत आहे की अनेक ठिकाणी वर्क फ्रॉम होमच चालू आहे आणि लोकांनी खरं तर कसं याला सामोरं जायला पाहिजे, कसं याकडे सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे. मला असं वाटतं की तसे वर्क फ्रॉम होम या लोकांचा स्ट्रेस आहे, जसं तो वर्क एट द प्लेस अशा लोकांना होणारा त्रास म्हणजे डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, सफाई कर्मचारी आहेत किंवा इसेन्शियल सर्व्हिस देणारी लोक आहेत, ती खरोखरच त्या रणांगणावर आहेत. त्यांना खरोखरच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग आहे. त्यामुळे त्यांना ते खरं फेस करतायत, ते आपण सामोरे जात आहेत या सगळ्या गोष्टीला आणि दुर्दैवानं ते बळीही पडत आहेत. रोज उठून आपल्याला डॉक्टरांच्या मृत्यूच्या, सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूच्या, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांच्या बातम्या येतात, त्यांना मृत्युमुखी पडलाय. म्हणजे मला असं वाटतं की मला जे घरात राहावं लागतंय, लॉकडाऊन मध्ये राहावं लागतंय, हे पण मी सुरक्षित आहे आणि मी सुरक्षित असताना खरोखरच कोरोना वॉरियर्स खूप धडपड करत आहेत. तर आपण जसं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे, जरा याद करू कुर्बानी, तसं आपण म्हटलं पाहिजे आणि आपण अधिक समंजसपणे, मॅच्युअरली, परिपक्वतेने या सगळ्या गोष्टीचा सामना केला पाहिजे. नाहीतर ते व्यर्थ न हो बलिदान असं आपल्याला वाटता कामा नये. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये आपण जर कृतज्ञता आपल्या मनामध्ये बाळगली या सर्व लोकांच्या बद्दल, तर आपली होकारात्मकता चांगल्या प्रकारे आपण निर्माण करू शकू आणि जपू शकू. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जी होकारात्मकता जपायची आहे ती आपल्या घरामध्ये जपायची आहे. कारण काय आहे की आपण कधी नव्हे ते आपला एक घरामध्ये राहण्याचे थोडं आपण स्वातंत्र्य म्हणूया, एक संधी म्हणूया, मौका मिळालेला आहे, त्याचा आपण कसा फायदा करून घेतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फायदा म्हणजे तरी काय की ज्या गोष्टी मला हव्याच्या वाटत होत्या त्या मला काही काळानंतर मिळत आहेत. आता मी घरी आहे, माझ्या कुटुंबाबरोबर आहे, कुटुंबावर माझा संवाद होतो आहे. माझं शारीरिक आरोग्य चांगलं राखण्याकरता मी चांगल्या सवयी लावून घेतो आहे. मी खाण्याकडे माझ्या व्यवस्थित लक्ष देतोय. मी चुकीचे पदार्थ खाणार नाही. माझा वेळ अधिक चांगल्या प्रकारे मी त्याच्यामध्ये माझ्या वेळेचं मी नियोजन करणार आहे, चांगलं टाइम टेबल करणार आहे, रुटीन आखणार आहे. हे आपल्याला मिळालेले फायदे आहेत आणि याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. संवादही आपण आपल्या कुटुंबाशी अधिक चांगला करू शकतोय. आपण वी कॅन कॅच अप विथ अवर एंटरटेनमेंट ऑल्सो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या गोष्टीचा जे आपल्याला फायदे होत आहेत घरी असण्याचे, ते आपण करून घेतले पाहिजे. त्याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आपण सातत्याने घरामध्ये सुद्धा आपण हेच बोलत असतो की कशी वाट लागलीये, कशी समाजाची वाट लागली, कसं अमुक होतंय आणि तमुक होतंय, असं आपण सतत बोलत असतो. आणि आपण असं बोलत असताना प्रत्येक वेळेला आपण या नकारात्मक
विषयावरती बोलत असताना नकारात्मक शब्द आपल्या तोंडून निघतात. मी त्याला असं म्हणतो की एकदा नकारात्मक शब्द आपण उच्चारायला सुरुवात केली तर ते 4 वेळा आपल्याकडे रिपीट होतं. आपल्या पहिले मनात असतं, ते आपण ओठावर आणतो, ते आपल्या कानात जातं आणि तेच आपण मेंदूमध्ये रजिस्टर परत करून ठेवत असतो. असं एक सायकल तयार होत असतं आणि हे सायकल अधिक पक्क होत जातं आणि नकारात्मकता आपल्या मनामध्ये तुटते. तर हे आपण टाळलं पाहिजे. निश्चित. हा झाला सर कुटुंब जेव्हा राहत असतं एखाद्या घरामध्ये आणि त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं या वेळाचा खरं तर सकारात्मक गोष्टींसाठी वापर करून घेतला पाहिजे याबाबत. मात्र अनेक अशी तरुण मुलं आहेत, तरुण मुली आहेत, जे आपल्या कुटुंबापासून लांब एकटे राहत आहेत किंवा अशी वृद्ध मंडळी आहेत जी एकटी राहत आहेत. तर या सगळ्यांनी कशा पद्धतीनं लॉकडाऊनचा हा काळ सांभाळायला पाहिजे आत्ताही आणि त्यावेळी जेव्हा अगदी कडक लॉकडाऊन होतं त्याही वेळेला ह्याचे काही दुष्परिणाम किंवा याच्या काही चांगल्या वाईट कोणत्याही गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या का किंवा अशा काही केसेस ज्या तुमच्या समोर आल्या ज्या चांगल्या वाईटात तुम्ही शेअर करू शकता का? सगळ्या प्रकारच्या केसेस झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की ज्यांना ऑलरेडी काही मानसिक त्रास होता तो बळावलेला आहे. म्हणजे माझ्याकडे अनेक पेशंट होते की जे आम्ही त्याला म्हणतो मेंटेनन्स थेरपीवरती होते की ते देवर मॅनेजिंग देअर लाईफ, व्यवस्थितपणे चाललेलं होतं त्यांचं. ते पुन्हा त्यांची मानसिक स्थिती खालावलेली आहे. तर ते इतका मोठ्या प्रमाणामध्ये नर्वसनेस, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता पसरलेली आहे की त्यांचे पुन्हा जुने जे मानसिक रोग आहेत ते परत उभरून आलेले आहेत. आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वृद्ध आणि जी एकटी राहणारी माणसं आहेत त्यांची खरोखरच तारांबळ होते आहे. वृद्ध माणसांना पण त्रास होतो आहे कारण त्यांच्या बारीक सारीक गोष्टी करण्याकरता सुद्धा त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागते आणि ती मदत पुरेशी मिळत नाहीये. त्यामुळे त्यांचे खरोखर शारीरिक आणि मानसिक हाल होत आहेत. पण अशा वेळेला जर आपण त्यांच्याकडे अधिक सहृदयतेने पाहिलं आणि त्यांनी स्वतःकडे सहृदयतेने पाहिलं तर त्यातनं ते मार्ग काढू शकतात. म्हणजे काय, तर अशा गोष्टी वाचायच्या, अशा गोष्टीत आपलं मन गुंतवून ठेवायचं की ज्याने आपल्याला खरोखरच आनंद मिळतो. आपण तेच जर उगाळत राहिलो तर त्याचा आपल्यावरती परिणाम होतो आणि आपले जे दूरचे जे आपल्यापासून दूर राहत आहेत त्यांच्याशी आपण बोलायला लागलं की तीच नकारात्मकता त्यांच्यापर्यंत पोहोचते, मग तीच नकारात्मकता आपल्याकडे परत येते. ते हे आपण टाळलं पाहिजे, वृद्ध मंडळींनी टाळलं पाहिजे. जितकं आपल्याला स्वावलंबी राहता येईल तितकं आपण स्वावलंबी राहिलं पाहिजे. आणि आपल्या मनात खरोखरच आता आपल्या समाजामध्ये असं आहे की या अवस्थेला म्हणजे या प्रकारच्या आश्रमाला आपण संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम अशी आपण नावं दिलेली आहेत. याचा अर्थ असा आहे की आपण थोडंसं डिटॅच होण्याचा प्रयत्न करत असतो आणि या डिटॅचमेंटमध्ये एक मानसिक स्वास्थ्य आपल्याला निर्माण करता येत असतं. त्याचा या मंडळींनी विचार केला पाहिजे. त्याच्यावरती आपण काय करू शकतो, मी कशा प्रकारे स्वतःला हँडल करू शकतो हे पण त्यांनी पाहिलं पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट आहे जी तरुण माणसांकरता. माझा स्वतःचा मुलगा लंडनमध्ये आहे, एकटा आहे आणि आम्ही त्याला जो रोज फोन करतो तो फोन करतो आणि असं वाटतं की तो इथे असताना सुद्धा जेवढे आम्ही गप्पा मारत नव्हतो तेवढे जास्त गप्पा त्याच्याशी मारतोय. तो अधिक कनेक्ट होतोय आमच्याशी आणि आम्ही पण त्याला चांगल्या प्रकारे कनेक्ट होतोय. म्हणजे एक तर हे जे नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे, मोबाईलचं आहे, झूम आहे, आपण झूम वरती बोलतोय, स्काईप आहे, मीट आहे, अनेक प्रकारची कम्युनिकेशनची संसाधनं आज आपल्याकडे आहेत. त्याच्या मदतीने आपण एकत्र राहू शकतो. मात्र आपण एकमेकांना सपोर्ट करणं, आधार देणं, होकारात्मक गोष्टी शेअर करणं खूप आहे. आज असं होतंय की व्हॉट्सअपवरती कोणीही काहीही कसल्याही बातम्या देतोय, त्या अतिरंजित आहेत आणि त्यांना काही अर्थ नाही, बेस नाही, अशा गोष्टी सरळ फॉरवर्ड केल्या जात आहेत आणि त्यांनी एक प्रकारचं ते आता कधी एकदा आपण डिलीट करतो असं आपल्याला. तर असं आपण करता कामा नये. अरे गुड मॉर्निंग मेसेजेस सुद्धा चालतील आता असं आम्ही म्हणतो, पण हे मेसेजेस नको. व्हॉट्सअप हॅज बिकम युनिव्हर्सिटी. सगळ्यांनाच वाटतं की आम्हाला सगळं कळतंय. तसं नाहीये. आपण जे योग्य आहे तेच ज्ञान आपल्याकडे ठेवूया. आपण कसलेही कंड्या पिकवूया नको, आपण चुकीच्या बातम्या पसरवूया नको, रुमर्स क्रिएट करूया नको, लोकांचं खच्चीकरण करूया नको. हे आपण भान ठेवलं पाहिजे. तरुणांनी, वृद्धांनी, सगळ्यांनीच ठेवलं पाहिजे, समाजाने. सर या पुढचा जो प्रश्न आहे तो लहान मुलांचा आणि विद्यार्थ्यांचा. या सगळ्या काळामध्ये तंत्रज्ञानानं आपल्याला खरंच खूप जवळ आणलं.
विद्यार्थ्यांनी सुद्धा ऑनलाईन त्यांचं शिक्षण सुरू केलं. अगदी लहान लहान मुलं सुद्धा ऑनलाईन क्लासेस अटेंड करतात. हो. टेक्नो सॅव्ही असावं किंवा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ॲडव्हान्स असावं वगैरे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मात्र लहान मुलं अधिक जवळ आली तंत्रज्ञानाचा, त्याचा कुठे दुष्परिणाम होतोय का त्यांच्या वयाचा जर विचार केला तर, किंवा तसा होऊ शकतो का येत्या काळामध्ये, आणि जर ते टाळायचं असेल तर काय? पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये आपण ऑनलाईन शिक्षण कसं द्यायचं याची आपल्याकडे अजिबात तयारी नव्हती. म्हणजे वी वेर कॉट अनअवेअर. आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन म्हणजे वर्गातल्या सारखं लेक्चर द्यायचं असं नसतं. ऑनलाईन एज्युकेशन एक संपूर्ण वेगळं तत्वज्ञान, संपूर्ण वेगळं एक विद्याशाखा आहे की ज्याच्यामध्ये हे ऑनलाईन एज्युकेशन आपण कसं देऊ शकतो, किती व्हिज्युअल वापरायची, कधी क्विज करायची, किती मिनिटाचा ब्रेक द्यायचा, किती मिनिटांनी पुन्हा सगळे जागेवर आहेत की नाही बघायचं, आणि सातत्याने वेगवेगळ्या प्रकारे त्या लोकांना एंगेज ठेवायचं. हे एक वेगळं तंत्रज्ञान आहे. हे वेगळ्या प्रकारे ऑनलाईन एज्युकेशन कसं करायचं याचे स्वतंत्र कोर्सेस आहेत. तशी आपल्याकडे काहीच तयारी नसताना वी आर जस्ट पुश्ड इनटू इट. आणि त्यामुळे अजूनही आपल्याला ऑनलाईन एज्युकेशन हे देण्याकरता जी एक हुशारी लागते, जे तांत्रिक ज्ञान असावं लागतं, आणि अत्यंत हुशारीने, अत्यंत समंजसपणे, शहाणपणाने आपल्या शिकवण्याची जी मेथड असते ती ऑनलाईनला बरोबर करून घ्यायची असते. जसं आपण काही फळ्यावर लिहितो, आपण पीपीटी दाखवतो, वेगळ्या प्रकारचे छोटे फिल्म दाखवू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण वापरून, टेक्नॉलॉजी आहे एज्युकेशनची, ती वापरून आपण ऑनलाईन एज्युकेशन देत असतो. त्यातली कोणतीच ऑनलाईन एज्युकेशन टेक्नॉलॉजी आपल्याकडे लहान मुलांपर्यंत पोहोचलेली नाहीये. त्यामुळे लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण कंटाळवाणं होतं. म्हणजे ती एकदा आपला हजेरी लावायची, प्रेझेंट मॅडम म्हणायचं, नंतर आपण आपला कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो, आपण आपले खेळत बसतो आणि लेक्चर चालू आहे. शिक्षकांनाही माहित नाहीये, विद्यार्थ्यांनाही समजत नाही. अशी परिस्थिती ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरं, एज्युकेशन मधलं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण माझ्याकडे खूप मुलं येतात आणि त्यांना मी विचारतो, अरे तू शाळेत का जातोस? मग डोळे मिचकावून म्हणतो, मित्र भेटतात म्हणून ना. मग ते म्हणतात, हो काका हो, आम्हाला मित्र भेटतात ना म्हणून मी जातो. म्हणजे मला मित्र भेटतात आणि मित्रांची मी गप्पा मारतो, त्यांच्याशी खेळतो, त्यांच्याशी मारामारी करतो, त्यांच्याशी मतभेद होतात, त्यांच्या गळ्यात गळे घालतो. हे सगळं सोशल एज्युकेशन आहे. याच्यामधनं आपण जगायचे छोटे छोटे मार्ग शिकत असतो. एकमेकांची कसं सांभाळून घ्यायचं, प्रसंगी अंगावर आलं तर घेतलं शिंगावर कसं करायचं, हे आपण शिकत असतो. हे ऑनलाईन एज्युकेशन वरतीच आहे. त्यामुळे हे ऑनलाईन एज्युकेशन मध्ये अशा प्रकारचं सोशल एज्युकेशन जगण्याचे मार्ग आपण कसे आत आणू शकतो याचा आपण विचार केला पाहिजे. हे सगळ्यात मोठं नुकसान या पिढीचं होत आहे की ज्यांना अशा प्रकारची आपल्या बरोबरच्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर सह अनुभव घेऊन शिकण्याची जी संधी असते ते आपण त्यांना देत नाही आहोत, त्यांना ती नाकारली जाते. याचं कारण खूपदा माझ्या शिक्षकाने एखाद्या शिकवल्यानंतर माझा मित्र जेव्हा मला नोट्सवरनं शिकवत असे तेव्हा मला जास्त चांगलं कळायचं, जास्त चांगलं लक्षात राहायचं, कारण आम्ही सहजपणे ते बोलत होतो. हा जो मोठा ऍडव्हान्टेज असतो तो या ऑनलाईन एज्युकेशन नाही. तो आपल्याला कसा ओव्हरकम करता येईल, कशा प्रकारे आपण मुलांना त्या ऑनलाईन एज्युकेशन मध्ये एंगेज करून घेऊ शकतो हा आपण विचार केला पाहिजे. नाहीतर मुलं तासनतास गेम्स का खेळतात, तासनतास कार्टून नेटवर्क कार्टून का बघतात, तासनतास अनेक प्रकारच्या गमती जमती का बघतात युट्यूब वरती, याचं कारण असं आहे की त्या अशा प्रकारे डिझाईन केलेल्या असतात की लोकांचं लक्ष एकत्रित राहावं. अशा प्रकारचे एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचे आपण एक्सपेरिमेंट आता केले पाहिजे. आणि हे जर आपण केले नाहीत तर ही सगळी पिढी वंचित राहते याच्यापासून. हे खूप मोठे डिसएडव्हान्टेजेस आहेत. ऍडव्हान्टेजेस हे आहेत की आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो आणि आपण घर बसल्या शिकू शकतो. हे खूप महत्वाचे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे फायदे आहेत. पण मी म्हटलं त्याप्रमाणे ती टेक्नॉलॉजी आपण आता आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे डिझाईन करणं कोर्सेस खूप महत्वाचं आहे. सर, दुसरी कोरोनाची लाट, अगदी शेवटचा महत्वाचा प्रश्न, सगळ्याच सार आपण घेऊयात की कोरोनाची दुसरी लाट आली आहे. लोक थोडी खरं तर यातून बाहेर पडत होती पहिल्या लाटेतून, आणि दुसऱ्या लाटेचं बातम्या आणि वाढणारा आकडा.
आता देशामध्ये आव्हानात्मक स्थिती आहे, ज्याकडे कानाडोळा करून आपल्याला चालणार नाही. मात्र याचा अर्थ असा नाहीये की आपण नकारात्मक राहावं. तर या संपूर्ण स्थितीमध्ये ती स्थिती सकारात्मकपणे सांभाळण्यासाठी वन लाईनर लोकांना जर काही सांगायचं असेल तर ते काय सांगाल, आणि कशा पद्धतीनं जो धीर आपण म्हणतो तो कशा पद्धतीनं खरं तर द्याल? आपल्याला वारंवार 3 गोष्टी सांग. सोशल डिस्टन्स पाळा, गर्दी टाळा, हात धुवा आणि मास्क लावा. हं. या गोष्टी करायच्या कशासाठी? सरकार सांगतंय म्हणून नाही. ते या गोष्टी करून मला माझ्या मनाला एक आश्वस्तपणा मिळतो की मी माझ्या बचावाकरता मला कोणती मदत करतो आहे, काय केलं असता मी या संसर्गापासून दूर राहू शकतो, याच्या ज्या मला इन्स्ट्रक्शन मिळालेल्या आहेत त्यानुसार मी वागतो. त्यांनी मला एक प्रकारचा आश्वस्तपणा मिळतो. हा आश्वस्तपणा अतिशय महत्वाचा आहे आणि तो टिकवण्याकरता या 3 गोष्टी करत राहणं महत्वाचं आहे. फालतू कामाकरता बाहेर जायचं नाही. लोक असं म्हणतात कर्फ्यू आहे ना, कोणी रस्त्यावर बघून येतो, खरंच कोणी आहे का? अरे कोणी सांगितलंय तुला बाहेर जायला? काय सांगितलंय? काय गरज आहे? काय कामं आहेत? किती ऍक्च्युअली मला असं वाटतं की मिनिमलिस्ट अप्रोच आहे. आता कमीत कमी गोष्टीमध्ये रिसोर्सेसमध्ये आपण कसं राहू शकतो हे आपल्याला शिक्षण मिळतंय. अर्थात हा आपण रेषेच्या या पलीकडे असताना, संसर्ग झालेला नसताना आपण हे बोलतो. अरे पण होऊ नये म्हणून तर हा प्रयत्न आहे. त्यामुळे वन लाईनर मी एवढंच म्हणेन की 3 गोष्टींचं पालन करा आणि आश्वस्त राहा. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर या संपूर्ण काळामध्ये, या आव्हानात्मक स्थितीमध्ये सकारात्मक कसं राहायचं यासाठी तुम्ही जे लोकांना सांगितलंय आमच्या त्यासाठी खूप खूप धन्यवाद. HW मी मराठी. आभारी आहे आणि खूप कृतज्ञ आहे. मला तुमच्या माध्यमामार्फत लोकांशी संपर्क साधता आला, लोकांशी बोलता आलं, माझे विचार आणि अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता आले, त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि लोकांचे आभार मानतो की त्यांनी हे ऐकलंय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.